पाया मेरी भी पाया मेरी अंग पाया मेरी मारो भला पांडुरंग दारू भला विठ्ठला 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 भवसिंधूचे काय कोढे दावी वाट चाले पुढे तारू भला पांडुरंग पाय भिजो नेदियंग मागे उतरिले बहुत पैल तिरी साधू संत तारू भला पांडुरंग पाय भिजो नेदियंग तुका म्हणे लाग वेगे जाऊ तयाचिया मागे तारू भला पांडुरंग पाय भिजो नेरियंग पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संता दिया चरण संता दिया दुसरे चरण संता दिया ज्यांच्या कृपादान कथेचा विस्तार कथेचा पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी नमो आर्यभूमी जियेच्याच कामी पडो देह माझा सदा तीन मी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवेला सेवक झालो तुमच्या
सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहोजी स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरू नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदू समाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरा पीठनिलये सरस्वती नमोस्तुते विठ्ठल विठाला भवसिंधूचे काय कोढे दावी वाट चाले पुढे तारू भला पांडुरंग पाय भिजो निरियंग इको बंद कर पूर्ण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे अधिकार संपन्न साधू देहू निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणारे अभंग गाथेसहितील प्रस्तुत सेवेकरिता निवडलेला अभंग प्रस्तुत सेवेकरिता निवडलेला अभंग माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून माझे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की तो भवसागर तरुण जात असताना तू चिंता कशाची करतोय, कारण वाट दाखवणारा त्या भवसागराच्या पलीकडे उभा आहे. भवसिंधूचे काय कोढे दावी वाट चाले पुढे, तू फक्त त्या वाटेने चालण्याचा प्रयत्न कर कारण या जगाच्या पाठीवर भवसिंधू तारून नेणारा एकमेव तारक जर कोण असेल तर तो म्हणजे साक्षात पांडुरंग परमात्मा. तारू भाला पांडुरंग आणि त्या भवसागरातून तो तारक पांडुरंग परमात्मा तुला अशा प्रकारे तारून नेईल, तुझं अंग तर सोड पण तुझा पाय किंवा हात सुद्धा भिजू देणार नाही. पाय भिजवून येते अंग. तेवढ्यात एका साधकाला त्या ठिकाणी शंका वाटली आणि माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना प्रश्न केला की बाबा तुम्ही सांगताय भवसिंधूचे काय कोढे दावी वाट चाले पुढे, तो भवसागर तरुण जात असताना त्याने दाखवलेल्या वाटेवर जर तुम्ही चाललात तर तो जगाचा मालक तुम्हाला तरुण पलीकडं नेतोय आणि पलीकडं नेत असताना तुमचं अंगच काय पण हातपाय सुद्धा भिजू देत नाही. पण बाबा याला काही प्रमाण आहे का, याला काही उदाहरण आहे का, याला काही पुरावा आहे का? त्यावेळेस तुकाराम महाराजांनी पुरावा दिला अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. मागे उतरिले बहुत पहिलं तिरी साधू संत, त्या तारकानं इथून मागं अनेक साधू संतांना या भवसागराच्या पलीकडे नेऊन ठेवले. म्हणून या जगाच्या पाठीवर एकमेव तारक जर कोण असेल तारूबाला पांडुरंग. मग बाबा आता आम्ही नेमकं केलं काय पाहिजे नाही का, आता आम्ही नेमकं काय केलं पाहिजे? त्यावेळेस त्या व्यक्तीला उत्तर दिलं आता फक्त तू घाई कर, काय कर आणि त्या पांडुरंग परमात्म्याने दाखवलेल्या वाटेच्या मागे जाण्याचा प्रयत्न कर. तू काय म्हणे लाग वेगे जाऊ तयाची यामागे, कारण तारू भला पांडुरंग पाय भिजवणे दियंग. असा झाला अभंगाचा साधा सोपा आणि सरळ भावार्थ. झालं आपलं कीर्तन विठाला. प्रस्तुत सेवेला सुरुवात करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा की सालाबादप्रमाणे अगदी वर्षकित्व हे सुद्धा कोणाला माहीत नसेल चालू असलेला हा भगवान गोपालकृष्णांच्या जयंती उत्सवाचं निमित्त साधून संपन्न होणारा अखंड नामयज्ञ सोहळा. आणि या नामयज्ञ सोहळ्यामध्ये आज 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा योगायोगानं माझ्यासारख्या अल्पज्ञानी व्यक्तीच्या वाट्यावर समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून आणि विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी आली. या सेवेबद्दल मी समस्त ग्रामस्थांचं त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझ्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल. या सेवेच्या माध्यमातून ज्यांची आपल्याला गोड साथ लाभणारी ते गायनाचार्य माझे परममित्र. क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर असतो माहिती आहे ना, क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर असतो. ऑलराऊंडरचं काय काम असतं? हां, जिथं कमी पडेल तिथं खेळायचं. बॅटिंग कमी पडली तर बॅटिंग करायची, हां बॉलिंग कमी पडली बॉलिंग करायची, फिल्डिंग कमी पडली. हां आता ज्यानं आपल्याला वर्ल्ड कप जिंकून दिला काय नाव आहे त्याचं? हार्दिक पांड्या. ऑलराऊंडरचं सांगतोय
इथं असलेला एक हार्दिक पांड्या म्हणजे आमचे परममित्र, मूर्ती लहान पण कीर्तिमान, नाही का, ओंकार महाराज कोकाटे. त्याचप्रमाणे गायनाची बुलंद तोप असणारे आमचे नाथा महाराज गावाने असतील. अगदी परवा ज्यांचं सुसरावे असं कीर्तन झालं ते आमचे परम स्नेही गुरुवर्य, नाही का, माझे गुरुस्थानी असणारे हरिभक्तपरायण बालाजी महाराज मस्के असतील. आणि मृदुंगाची ज्यांची गोड साथ लाभणारी, अगदी पंचपदीला जिनं सुंदर असा पखवाद वाजवला ना, ती प्राची, नाही का, हरिभक्तपरायण आमच्या एकनाथ महाराज खिल्लारी यांच्या संस्थेमध्ये ती शिक्षण घेते. आणि अजून काही मुलंसुद्धा एकनाथ महाराजांबरोबर या ठिकाणी आली आहेत. तुम्हा सर्वांच्या गोड साथीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. मी अगदी सुरुवातीलाच तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या कीर्तनरूपी सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठला विठ्ठला प्रस्तुत सेवेकरिता निवडलेला अभंग माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून माझे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय उपदेश करतात. नोहे नोहे उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे. काय उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे. खरं तर मी अगदी सुरुवातीलाच अगदी विनम्र भावाने तुमच्या सर्वांची माफी मागून जातो, कारण तुम्हाला उपदेश करण्याची माझी लायकी नाही, किंबहुना माझी पात्रता नाही. तुम्हाला उपदेश करण्याची माझी पात्रता नाही. कारण पहा, कारण जर पाहायचं झालं ना, प्रल्हाद महाराज या मंदिरामध्ये तुमच्या वडिलांनी कीर्तन केले. हरिभक्तपरायण श्रीराम महाराज लोट यांनी या ठिकाणी कीर्तन केलेली आहेत. त्याचप्रमाणे आमच्या दगडू नानांचे वडील, नाही का, बापू महाराज लोट, त्यांनी या ठिकाणी कीर्तन केलेले आहेत. शांताराम महाराज लोट त्यांनी या ठिकाणी कीर्तन केले. अगदी माझ्या वडिलांनी सुद्धा इथं कीर्तन केलंय की नाही एवढं सोडा, पण गुरुवर्य शांतीब्रह्म कोंडाजी बाबा डेरेंनी इथं कीर्तन केली आहेत. मोहनानंद गिरीजींनी इथं कीर्तन केलेली आहेत. हां, तुम्ही आमच्या बापाचं ऐकलं नाही. म्हणून अगदी सुरुवातीलाच माफी मागून जातोय, कारण तुम्हाला उपदेश करावा एवढ्या लायकीचा मी नक्कीच नाही. विठाला काय होते माहितीये का ओंकार महाराज, आजकाल लोकांची ऐकण्याची पद्धत किंवा कानांना गोड वाटतंय ना, ते कीर्तन थोडंसं वेगळं आहे. हां, इथं आल्याच्या नंतर कीर्तनकारांना जर म्हटलं ना पिंगळा महाद्वारी, काय कीर्तन झालं 35,000 येऊन गेला. किती? 35,000. आणि फक्त पिंगळा ऐकला ना, लोकांना वाटतं फार सुंदर कीर्तन झालं. इथं कीर्तन करायला आणि नुसतं म्हटलं ना आई माझी मायेचा सागर आणि बाप बरी पाण्याची गागर, तुमचंही पाठी सांगतो काय. हां, असं कीर्तनकार जर इथं म्हटला तर कीर्तन फार सुंदर झालं असं तुम्हाला वाटतं. एखाद्या कीर्तनकारासाठी जर खूप टाळ्या वाजल्या ना, तुम्हाला वाटतं कीर्तन फारच सुंदर झालं. एखाद्या कीर्तनकाराच्या गळ्यात जर गळा भरेपर्यंत हार पडले ना, मग तुम्हाला वाटते फारच सुंदर कीर्तन झाले. पण एक सांगू का, कीर्तन हे तुमच्या कानांना चांगलं वाटावं म्हणून नाही. ओंकार महाराज, कीर्तन हे तुमच्या कानांना चांगलं वाटावं म्हणून नाही, तुमचं चांगलं व्हावं म्हणून कीर्तन हे. विठाला विठाला म्हणून अभंग जरी उपदेश प्रकरणातील असला ना तरी काळजी करू नका, अगदी वेगळ्या अंगानं सोडवण्याचा प्रयत्न करीन. विठाला विठाला अभंगाच्या माध्यमातून माझे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, भवसिंधूचे काय कोढे. अभंगामध्ये एक शब्द आलाय कोढे. हां, आज या कीर्तनाच्या निमित्तानं 7-8 लहान लहान मुलं या ठिकाणी उपस्थित आहेत, अगदी टाळ घेऊन उभी आहेत. हां, आणि ऐकणारे सुद्धा काही लहान लहान मुलं आहेत. हां, तुम्हाला जर आपलं बालपण आठवलं, अगदी लहान लहान मुली सुद्धा या ठिकाणी बसलेल्या आहेत, तुम्हाला जर आपलं बालपण आठवलं, बालपण काहीतरी वेगळंच असायचं नाही. तुकाराम महाराज म्हणतात, लहानपण लहानपण देगा देवा, लहानपण देगा मुंगी साख रे तरवा, मुंगी साख रे तरवा,
तुकाराम महाराज अगदी देवाकडे मागणं मागतात, लहानपण देगा देवा. कारण लहानपण काहीतरी वेगळंच असते महाराज. आणि लहान मुलांचा एक स्वभाव आहे पहा, लहान मूल काय विचारीन हे सांगता येत नाही. लहान मुलं एवढी खोडकर असतात आणि खोडकर असताना ते तुम्हाला काय प्रश्न विचारीन याचा नियम नाही पहा. आमच्या इथं स्वरा राहते, स्वरा येवले सगळ्यांना माहीत असेल. तिने एक दिवस सहज मला प्रश्न केला की नाना तुमचं शिक्षण किती झाले. काय प्रश्न केला? शिक्षण किती झाले. आता म्हटलं हिला इंग्लिशमध्ये सांगावं तर हिला कळायचं नाही, कारण ती आत्ताशी 4थीला आहे. म्हणून मी तिला सहज सांगितलं मी 18वी माझी 18वीपर्यंत शिक्षण झाले. काय सांगितलं? माझं 18वीपर्यंत शिक्षण झाले. मग ती म्हटली बरं तुम्ही एवढे शिकलेत ना, माझ्या फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. काय सांगितलं? तुम्ही 18वी शिकलेत ना, माझ्या फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. मला वाटलं फार फार गणिताचा एखादा प्रश्न विचारेल, हां किंवा एखादा अवघड शब्द विचारेल. तिने मला प्रश्न विचारला, नाना सांगा प्रश्न असा आहे का उत्तर काय? काय विचारलं मला? प्रश्न असा आहे का उत्तर काय? आता मग आपली 18वी शाळा झाली आणि ह्या प्रश्नाचं उत्तर नेमकं काय द्यायचं? दिशा. हां दिशा. वा. आता तुम्ही लहान लहान मुलांना शिकवता म्हणून तुम्हाला माहिती आहे महाराज 10वीपर्यंत मुलांचे क्लास घेतात, म्हणून तुम्हाला माहिती आहे उत्तर काय आहे? दिशा. उत्तर काय आहे? हां हे तुम्हाला सगळ्यांना थोडंसं माहिती आहे. थोडंसं दुसरं कोडं विचारतो. आपल्या लहानपणी कोड्याचा खेळ व्हायचा, तुम्हाला आठवतंय का? प्रल्हाद महाराज तुम्हाला आठवतंय का? लहानपणी कोड्याचा खेळ व्हायचा. आजही आमच्या 5 बहिणी जर घरी आल्या ना, अगदी 2-2, 3-3 वाजेपर्यंत आमचा कोड्याचा खेळ चालतो. मग लहानपणीची कोडी काहीतरी वेगळीच असायची नाही का? काली कपिळा काय, तिला लोखंडाचं पाय, हाती लागत नाही राजा. त्याचं उत्तर काय? आगीन गाडी. हा म्हणजे लहानपणीची कोडी सुद्धा किती वेगवेगळी असायची नाही का? हां मला एकाने असंच कोडं विचारलं, कोकणातून आला भट त्याला धर का आपट. तुमची सगळीच कोडी पाठ आहे राव. हां सगळीच कोडी पाठ आहे तुमची. थोडंसं अवघड विचारावं का? सांगा. राज्याच्या राज्यात नाही, श्रीमंताच्या बागेत नाही, खातो पण तोडीत नाही. आता बोला बरं. काय कोडी सांगायला आला का? त्याचं उत्तर आहे गारा. आता जुनी लोक सांगायची, म्हणून मला त्या ठिकाणी माहिती आहे लहान मुलं काय विचारतील हे त्या ठिकाणी सांगता येत नाही. आणि कोड्यांचा खेळ काहीतरी वेगळाच असायचा. अकबर बादशाच्या जीवनात असंच एकदा कोडं पडलं होतं. अकबर बादशाच्या जीवनामध्ये असंच एकदा कोडं पडलं होतं. बेगम साहेबांनी अकबराला सांगितलं होतं तुमचं जर माझ्यावर खरं प्रेम असेल ना तर बिरबलाला त्या ठिकाणी कामावरून काढून ठेवा, काढून टाका आणि माझ्या भावाला प्रधान म्हणून त्या ठिकाणी नेमणूक करा. आणि बायकोने असं सांगितलं की माणूस कितीही मोठा असला ना त्याला ऐकावंच लागते. कारण महाराजांनी सांगितलं होतं स्त्री हट्ट, बाल हट्ट आणि राज हट्ट काय करावा लागतो? ठरल्याप्रमाणे बिरबलाला त्या ठिकाणी कामावरून काढून ठेवलं आणि आपल्या मेहुण्याला त्या ठिकाणी कामावर ठेवलं. पण ही बातमी शेजारच्या राजाला कळाली आणि शेजारच्या राजाने अकबराला त्या ठिकाणी पत्र लिहून पाठवलं की तुमच्या राज्यात जर अक्कल शिल्लक असेल ना, तुमच्या राज्यात जर अक्कल शिल्लक असेल ना तर मला त्या ठिकाणी घडाभर अक्कल पाठवा. काय सांगितलं? घडाभर अक्कल पाठवा. अकबरानं ते पत्र वाचलं आणि अगदी डोक्यालाच हात लावला. कारण समोरच्या राजानं काय सांगितलं होतं? घडाभर अक्कल पाठवा. अक्कल पाठवता येते का बरं? कधी येते का? कधी? बरं अक्कल कुठं असते? बोला ना तुम्ही, मी पाय खाजवणार होतो. डोक्यात असते असं तरी सांगा ना. त्या शेजारच्या राजानं सांगितलं होतं तुमच्या राज्यात जर अक्कल शिल्लक असेल ना तर फक्त आम्हाला घडाभर अक्कल त्या ठिकाणी पाठवा. राजानं नवीन प्रधानाला आपल्या मेहुण्याला जवळ बोलवलं आणि ते पत्र त्याच्या हातामध्ये दिलं आणि सांगितलं तुला 4 महिन्याचा वेळ आहे. किती महिन्याचा वेळ आहे? 4 महिन्यामध्ये शेजारच्या राजाला आपल्याला घडाभर अक्कल पाठवायची. काय करायची? घडाभर अक्कल पाठवायची. त्या मेहुणा जवळजवळ 4 ते 5 दिवस डोकं खाजवत होता. काय करावं, यांना अक्कल पाठवायची कशी, अक्कल पाठवायची कशी. सरते शेवटी बहिणीकडे गेला आणि बहिणीला सांगितलं की मला हे पद काही झेपणार नाही. शेजारच्या राजाला त्या ठिकाणी घडाभर अक्कल पाठवायची, ती काय माझ्याच्यानं आता त्या ठिकाणी पाठवता येणार नाही. आता याच्यावर तूच काहीतरी उपाय कर. बहिणीला माहिती होतं का बिरबल हा सगळ्यात हुशार आहे.
मध्यरात्री त्या ठिकाणी बिरबलाच्या घरी गेली आणि सांगितलं माझ्याकडून त्या ठिकाणी चूक झाली आहे. शेजारच्या राजाचं पत्र आले, त्यांना घडाभर अक्कल पाठवायची, काय करायचंय? बिरबल म्हटला त्यात काय अवघड नाही, त्याला फार फार 4 महिन्याचा वेळ लागेल. किती महिन्याचा वेळ लागेल? 4 महिन्याचा. पण त्याच्यासाठी खर्च कमीत कमी 2 लाख रुपये येईल. खर्च किती येईल? 2 लाख रुपये. राणी साहेबांनी सांगितलं 2 लाख रुपये दिले, पण घडाभर अक्कल मात्र मला त्या ठिकाणी पाहिजे. 2 लाख द्यायचं कबूल केलं आणि बिरबलानं सांगितलं बरोबर 3 महिन्यानं माझ्याजवळ या आणि तुमची घडाभर अक्कल त्या ठिकाणी घेऊन जा. काय सांगितलं? 3 महिन्यांनी या आणि घडाभर अक्कल त्या ठिकाणी घेऊन जा. बिरबल दुसऱ्या दिवशी बाजारामध्ये गेला आणि बाजारामध्ये जाऊन त्याने 10 रुपयाच्या डांग्या भोपळ्याच्या बिया घेतल्या. काय केलं? डांग्या भोपळा असा आहे तो कोणत्याही सीझनमध्ये चालतो, उन्हाळ्यातही चालतो, पावसाळ्यातही चालतो आणि हिवाळ्यात सुद्धा चालतो. 10 रुपयाच्या बिया आणल्या आणि आपल्या घराच्या बाजूला अगदी ठराविक अंतरावर त्या बिया लावल्या. 1-1.5 महिन्याचा कालखंड गेला, त्याला सुंदर फुलं आली. फुलं आल्याच्या नंतर त्याची छोट्या छोट्या फळांमध्ये त्या ठिकाणी रूपांतर झालं आणि ती फळं जसजशी मोठी होत होती ना, त्यावेळेस त्या बिरबलानं एक युक्ती केली. तो बाजारामध्ये गेला, एका कुंभाराच्या घरी गेला. काय केलं? कुंभाराच्या घरी गेला आणि त्याला सांगितलं मला 20 मडकी पाहिजेत. काय केलं? 20 मडकी पाहिजे, पण त्या मडक्याचं तोंड हे छोटं असलं पाहिजे. काय केलं? मडक्याचं तोंड कसं असलं पाहिजे? ठरल्याप्रमाणे 20 मडकी आणली आणि घरी येऊन जी लहान लहान भोपळ्याची फळं होती ना, ती त्या मडक्याच्या तोंडामध्ये आतमध्ये घालून ठेवली. आणि पुन्हा 1.5 महिन्याचा कालावधी गेला. 1.5 महिन्यामध्ये त्या संपूर्ण मडक्यामध्ये ती भोपळ्याची फळं अशी मोठी मोठी झाली होती. काय झाली होती? मोठी मोठी झाली होती. 3 महिन्याचा कालावधी झाला. राणी साहेबांना बोलवलं आणि त्यातला एक भोपळा कापून त्या ठिकाणी राणी साहेबांच्या हातामध्ये दिला. पाठवून द्या शेजारच्या राजाला आणि फक्त एकच सांगा, आता तुमच्या दरबारात जर अक्कल शिल्लक असेल ना, तर आमचा माठ न फोडता आतली अक्कल बाहेर काढून दाखवा. आणि ही अक्कल म्हणून जर कमी पडत असेल ना, अजूनही 19 आमच्याजवळ शिल्लक आहे. हां, असं पत्र शेजारच्या राजाला गेल्याच्या नंतर त्याचं डोकं चाललं असेल का बरं? आतले भोपळे मडकेनं फोडता कसे बरं काढायचे? येथील का एकनाथ महाराज काढता? हां, भोपळे कापायचे जरी म्हटलं तरी कापून सुद्धा अख्खा भोपळा बाहेर निघणार नाही, त्याला मडकंच फोडावं लागेल. हां, आणि आट काय होती बरं? मडकं न फोडता आतली अक्कल बाहेर काढून ठेवायची, आतली अक्कल बाहेर त्या ठिकाणी काढून दाखवायची. माझा दृष्टांत या ठिकाणी संपला. अकबर बादशाच्या जीवनात सुद्धा कोडं पडलं होतं. त्याच्या दरबारी 14 रत्न होती. 14 रत्न त्यापैकी एक बिरबल होता. त्या बिरबलानं ते कोडं सोडवलं होतं. त्या बिरबलानं ते कोडं सोडवलं होतं. पण आपण इथे जे जमलो आहोत ना, आपल्या जर आयुष्याचा जर विचार करायचा झाला ना, तर मनुष्य साधारणतः 2 प्रकारचं आयुष्य जगतो. किती प्रकारचं? 2 प्रकारचं. एक म्हणजे सांसारिक जीवन आणि दुसरं म्हणजे परमार्थिक जीवन. हां, एक म्हणजे सांसारिक जीवन आणि दुसरं म्हणजे परमार्थिक जीवन. पण या दोनही जीवनांचा जर विचार करायचा झाला, कोडं हे प्रत्येक जीवनामध्ये ठरलेलं आहे. हां, सांसारिक माणसाच्या जीवनामध्ये कोडं ठरलेले, परमार्थिक माणसाच्या जीवनामध्ये सुद्धा कोडं ठरलेले. मग कोडं म्हणजे काय? कोडं म्हणजे संकट. कोडं म्हणजे काय? कोडं म्हणजे अनुत्तरित प्रश्न की ज्याचं उत्तर आपल्याला सापडत नाही. कोडं म्हणजे संकट, कोडं म्हणजे अनुत्तरित प्रश्न, कोडं म्हणजे चिंता. कोडं म्हणजे काय? चिंता. हां, खरं तर चिंता आणि चिता हे 2 शब्द आहेत, पण हे दोन्ही माणसाला जाळण्याचं काम करतात की नाही? शास्त्रकार त्याचं वर्णन करतात. पहा, चिंता चिता समान असती, बिंदू मात्रे विशेषतः सजीवम दहते चिंता, निर्जीवम दहते चिता. चिंता आणि चिता या 2 शब्दांमध्ये फक्त अनुस्वाराचा फरक आहे. कशाचा फरक आहे? किंबहुना एका बिंदूचा फरक आहे. आणि बिंदूचा फरक जर असेल ना, तर होत्याचं नव्हतं होते. बिंदूचा फरक जर कळला नाही ना माणसाला, होत्याचं नव्हतं होते. सांगू का कसं? एका व्यक्तीला त्या ठिकाणी आमदार व्हायचं होतं. पैसा होता, प्रसिद्धी होती, सगळं काही होतं, आमदार व्हायचं होतं. पण त्याला भाषण करता येत नव्हतं. काय नव्हतं? भाषण करता येत नव्हतं. त्याची पहिली सभा त्या ठिकाणी भरली. समोर अफाट जनसमुदाय होता. हजारोच्या संख्येनं त्या ठिकाणी लोक त्या ठिकाणी जमा झाली होती. अशा वेळेस या महाशयांना भाषणासाठी बोलवलं. भाषण आयुष्यात कधी केलं नव्हतं आणि माईक समोर गेल्याच्या नंतर काय बोलावं त्यांना त्यावेळेस विवेकानंद आठवले. काय आठवले? आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली. येथे जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, कळलं का तुम्हाला?
कशाचा फरक झाला? अनुस्वाराचा फरक झाला फक्त. कशाचा फरक झाला? वाक्याचा अर्थ बदलला ना. मग असा जर नेता आमदारकीला उभा राहिला किती मताने निवडून येईल? का डिपॉझिट जप्त होईल? म्हणजे इथं उभं राहिल्याच्या नंतर फार मोठी जबाबदारी असते महाराज. इथं उभं राहिल्याच्या नंतर कसं बोलावं, काय बोलावं, याला फार महत्त्व आहे. काही काही महाशय तर असे असतात ना, काही काही गावामध्ये, बरं का, आपल्या गावचं सांगत नाही, ते इथं आल्याच्या नंतर काय बोलतील याचा नियमच नाही. काय झालं, जुन्नरला माझं कीर्तन होतं, तुम्ही नव्हते वाटतं त्यावेळेस. कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्याच्या नंतर निवेदन करण्यासाठी एक व्यक्ती समोर आला. हां, बरं, ती व्यक्ती अशी होती, गावात तमाशा जर असेल ना, निवेदन करायला, गावात जर दशक्रिया असेल तर काय म्हणतात त्याला, श्रद्धांजली व्हायला, एखाद्याचं लग्न असेल तर त्याची वाट दाखवायला, थोडंसं इकडं तिकडं होतंय शब्दांचं, आणि त्याला शुभेच्छा द्यायला, तोच गावाची गावाला वाट दाखवायला. हां, माझं कीर्तन झालं आणि निवेदन करण्यासाठी ती व्यक्ती समोर आली. आणि योगायोगाने त्या दिवशी सकाळी त्या गावामध्ये एक दशक्रिया पार पडली होती महाराज. आता माझं कीर्तन झालं, कीर्तन झाल्याच्या नंतर ती व्यक्ती समोर आली आणि सांगितलं, काय महाराजांनी सुंदर कीर्तन केलं, अगदी सुंदर प्रबोधन केलं. मी समस्त ग्रामस्थांच्या वतीनं महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली त्या ठिकाणी समर्पित करतो. सांगायचा मुद्दा असा, हां, इथं येऊन बोलणं म्हणावं तेवढं. तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये एक प्रमाण आले, आता मला वाचायचा छंद आहे, आलं ओ गाणे म्हणून सांगतो बरं का. काय झालं, लग्न होणार होतं, लग्न 4चा मुहूर्त होता आणि 3:30ला नवरदेव काय निघत असतो, परण्या निघत असतो नाही का. आणि एकदा का ती मिरवणूक चालू झाली, मुहूर्त कधी निघून जातो हे त्या नवरदेवालाही कळत नाही आणि नाचणाऱ्यांना सुद्धा कळत नाही. 4:30 वाजले तरी त्या ठिकाणी नवरदेव आत येईना. तुम्हाला माहीत असेल एखादं दृष्टांत. हां, असं म्हटल्याच्या नंतर 4:45 झाले, मुहूर्त टळून गेला, 1 तास झाला. गर्दीतून एक म्हातारा माईक समोर आला. ज्यानं माईक जवळ आल्यावर चांगल्या चांगल्या शब्दात तरी बोलावं का नाही. तो काय बोलला तुम्हाला सांगू का? थोडासा राग येईल तुम्हाला, पण तो म्हटला, पुढे ती नवरी रांड, तिला आणा आणि नवऱ्याचं तोंड जाळा. मी माझ्या मनाचं नाही सांगत बरं का. एक ओमकार महाराज याला गाथ्याचं प्रमाणे, मांडवाचे दारी, पुढे आणीला म्हातारा, म्हणे नवरी आणा रांड आणि नवऱ्याचे जाळा तोंड. माझा सांगायचा मुद्दा काय, फक्त इथं आल्याच्या नंतर बोलणं म्हणावं तेवढं सोपं नाही. काय सांगत होतो मी तुम्हाला, कुठं होतो आपण, चिंता आणि चिता. हां, या 2 शब्दांमधला फरक सांगत होतो, म्हणून एवढं लांबलं होतं. चिंता माणसाला जिवंतपणे जाळते आणि चिता माणसाला मेल्यानंतर जाळते. माणूस संसारिक जरी असला ना तरी त्याच्या पाठीमागं चिंता आहे, आणि माणूस पारमार्थिक जरी असला तरी त्याच्या मागं चिंता आहे, त्याच्या मागं कोढ आहे. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय तर म्हणतात, माणसाचं जीवन म्हणजे एक कोढ आहे. माणसाचं जीवन म्हणजे काय, कोढ आहे. त्याला एक प्रमाणे, तुका म्हणे थोडे आयुष्य अवघेची कोढे, आयुष्य अवघेची कोढे, आयुष्य अवघेची कोढे. तुका म्हणे थोडे तुका म्हणे बरे घडे देशोदेशी चाले थोडे, देशोदेशी झाले थोडे, देशोदेशी चाले. तुका म्हणे बरे घडे देशोदेशी झाले थोडे, देशोदेशी झाले थोडे, देशोदेशी झाले थोडे. काय झाले माहितीये का, हां, आपल्याकडे बैलगाड्या असतात माहितीये का, बैलगाड्याची यात्रा असते. बैलगाड्यामध्ये 4ही बैल कशी असतात, एकापेक्षा एक सरस असतात. आणि जेव्हा ती एकापेक्षा एक सरस असतील ना, तेव्हा गाडा कितव्या क्रमांकामध्ये निघत असतो. पण त्या बैलगाड्याच्या पुढे एक घोडी असते ना, त्या घोडीचं काम काय असते,
दिशा दाखवायचं काम असते. इथं एक बैलगाडा चाललेला आहे, चारही बैल अशी एकापेक्षा एक सरस आहेत, पण जी घोडी आहे ना ती एका पायाने लंगडी आहे. तेवढं फक्त सांभाळून घ्या, म्हणजे बाकी निशाणापर्यंत तुम्हाला व्यवस्थित नेणार. विठाला तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे थोडे आयुष्य अवघेची कोढे. माणसाचं आयुष्य म्हणजे एक प्रकारचं कोढ आहे. काय माणसाचं आयुष्य एक प्रकारचं कोढ आहे. आणि पहा ना, आहेच ना, आपल्या घरात जर एखादं लहान मूल जन्माला आलं ना, तर हे शाळेत जाईल का नाही, कोढ. शाळेत गेल्याच्या नंतर पास होईल का नाही, कोढ. पास झाल्याच्या नंतर नोकरी लागेल का नाही, कोढ. नोकरी लागल्याच्या नंतर मुलगी मिळेल का नाही, मुलगी मिळाल्याच्या नंतर ती राहील का नाही, राहिली तर मुलं होतील का नाही, ती मुलं मोठी होतील का नाही, त्याचं हे कोड मरेपर्यंत संपत नाही माईबाप. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे थोडे आयुष्य अवघेची कोडे. पहा ना, आज प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही कोड आहे, काही ना काही चिंता आहे, काही ना काही संकट आहे. पण सांसारिक जीवनामध्ये जी कोडी पडतात, सांसारिक जीवनामध्ये जी चिंता पडते ना, ही तात्विक स्वरूपाची, कशी तात्पुरत्या स्वरूपाची आहे. कारण परिवर्तन हा संसाराचा नियम आहे. आज आपल्या जीवनामध्ये संकट असेल, उद्या असेल का नाही. आज आपल्या जीवनामध्ये दुःख आहे, उद्या असेल का. आज आपल्या जीवनामध्ये कोड आहे, उद्या आपल्या जीवनामध्ये कोडा असेल का नाही. संसारामध्ये असलेली कोडी हे तात्विक स्वरूपाची आहे, पण परमार्थामध्ये पडणारी कोडी ही चिरंतन स्वरूपाची. परमार्थामध्ये पडणारी कोडी कशी आहे. पण काय होते माहिती आहे का, मनुष्य संसारात पडणाऱ्या कोड्यांसाठी पाहिजे ते करायला तयार होतोय. संसारात जर एखादं कोडं पडलं, एखादी चिंता जर पडली ना, मनुष्य अगदी दुसऱ्याचा जीव घ्यायला तयार होतोय, किंबहुना दुसऱ्यासाठी जीव द्यायला तयार होतोय की नाही. काय झालं, अकबराच्या पदरी एक रत्न होतं, त्याचं नाव आहे तुलसीदास. काय नव्हतं, ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्माला आलेली व्यक्ती होती. योग्य वयामध्ये आल्याच्या नंतर त्याचं त्या ठिकाणी लग्न लावलं होतं. आणि लग्न झाल्याच्या नंतर तो सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत एकच चिंतन करत होता, बायको बायको बायको, नाही का. चित्त आराधी स्त्रियेचे तेचे छंदे नाचे, माकड गारुड्याचे होय तैसे. एकनाथ महाराजांच्या भागवतातली होई आहे. तो रात्रंदिवस फक्त आपल्या बायकोचं चिंतन करत होता. बायको सोडून त्याला काहीच आठवत नव्हतं. पण एक दिवस काय झालं, तो राजदरबारामध्ये गेला असताना त्याच्या सासूची तब्येत बिघडली. माहेराहून त्या ठिकाणी मुराळी आला आणि त्या बायकोला त्या ठिकाणी घेऊन गेला. हा संध्याकाळी घरी परतला आणि घरी जाऊन पहिला कुणाला आवाज दिला, बायकोला. घरात आल्याच्या नंतर आईवडिलांनी सांगितलं, बायको कुठे गेली आहे, माहेरी गेली. पण योगायोगानं श्रावण महिन्याचे दिवस होती. श्रावण महिन्यामध्ये खूप पाऊस पडायचा पूर्वीच्या काळामध्ये. नदीला भला मोठा पूर आला होता. रात्रीच्या विजा त्या ठिकाणी कडकडत होत्या. मुसळधार पाऊस चालला होता. आणि त्यानं ठरवलं, आता आपण काय करायचं, बायकोला भेटायला जायचं. काय करायचं, बायकोला भेटायला जायचं ठरवलं. आणि त्या मुसळधार पावसामध्ये, पूर्वीच्या काळात काय छत्री असेल का रेनकोट असेल, पायी पायी निघाला, भिजत भिजत निघाला. रस्त्याने विचूकाटा असेल, जंगली श्वापद असेल, कशाची त्याच्या मनामध्ये चिंता नव्हती. डोक्यात फक्त एकच होता, आपल्या बायकोला भेटायचंय. गावाजवळ आला. आपल्या गावाला कशी नदी आहे, नदीला एकदा पूर आला. पूर्वीच्या काळामध्ये काय पूल होते का, रात्रीचं एकमेव साधन असायचं दिवसाचं, काय होडी. पण रात्रीच्या वेळी होडी असायची का. नदीला पूर आला होता. त्यानं ठरवलं आपल्याला पलीकडे जायचंय. नदीच्या काठाला येऊन त्या ठिकाणी उभा राहिला. रात्रीच्या अंधारामध्ये वरून काहीतरी वाहत असलेलं त्याने पाहिलं. त्याचा आधार घेतला आणि पोहत पोहत पहिलं तीराकडे गेला. गावात गेला. त्याची जी सासरवाडी होती ना, 2 मजल्याची होती. योगायोगानं वरच्या मजल्यामध्ये दिवा चालू होता. आणि त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये दोरीला, खिडकीला काहीतरी बांधल्याचं त्याला दिसलं. खिडकीला काय बांधल्याचं त्याला काहीतरी दिसलं. त्याला धरून तो आतमध्ये गेला आणि बायकोला त्या ठिकाणी भेटला. एवढ्या रात्री पती आल्यामुळं बायको त्या ठिकाणी खडबडून जागी झाली होती. आणि विचारलं, बाहेर एवढा पाऊस चाललाय, नदीला एवढा महापूर आहे, तुम्ही आले कसे. बायकोने काय विचारलं, तुम्ही आले कसे. त्यावेळेस सांगितलं, तूच तर माझी सोय केली होती. खिडकीमध्ये माझ्यासाठी दोरी बांधून ठेवली होती. काय केलं होतं, खिडकीमध्ये काय केलं होतं,
तिच्या मनामध्ये प्रश्न पडला की मी जर दोरीच बांधली नाही तर हे नेमकी कोणती दोरी म्हणतात. सहज दिवा घेतला आणि खिडकीजवळ गेली. भला मोठा विषारी नाग त्या खिडकीला लटकत होता. काय करत होता? भला मोठा नाग त्या खिडकीला लटकत होता. हा बहादर नागाला लटकून आतमध्ये गेला होता. पुन्हा विचारलं, नदीला एवढा पूर आहे, तुम्ही पलीकडं नेमकं कसे आले? त्यावेळेस सांगितलं, काय नाही, मला वरून एक वंडका वाहताना दिसला होता. वंडका कळतो ना, लाकूड, त्याला धरून मी नदीच्या पलीकडं आलो. तिच्या मनामध्ये पुन्हा शंका निर्माण झाली. चला आपण पाहायला जाऊ नेमकं काय. जवळ जाऊन पाहिलं तर एक प्रेत वाहत येत होतं आणि हा बहादर त्या प्रेताला धरून पलीकडं आला होता. कशाला धरून पलीकडं आला होता? प्रेताला धरून. फक्त बायकोला जर भेटण्यासाठी माणूस जर जीवाचा एवढा आटापिटा करत असेल संसारात पडलेल्या कोड्यांसाठी, त्यावेळेस त्या बायकोनं त्याला सुंदर उत्तर दिलं, तुम्ही मला भेटण्यासाठी जेवढी धडपड केली ना, तेवढी जर देव मिळण्यासाठी जर धडपड केली ना, एका दिवसात तुम्हाला देव भेटेल. किती दिवसात? त्या बायकोनं त्याला एवढाच उपदेश केला. काय उपदेश केला? मला भेटण्यासाठी जेवढी तुम्ही तळमळ केली, तेवढी तळमळ जर देव भेटण्यासाठी जर केला ना, तर तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी देव भेटल्याशिवाय राहणार नाही. त्या बहादरानं बायकोच्या चरणावर तो नतमस्तक झाला आणि नंतर त्यानं रामायण लिहून ठेवलं. त्याचं नाव आहे संत तुलसीदास. तुलसी रामायण हे त्याच्या नावाने आज प्रसिद्ध आहे. काय केलं माहिती आहे का? त्यानं फक्त बायकोचं ऐकलं होतं. काय केलं होतं? पुरुष मंडळ, महिलांचं कधीतरी ऐकलं पाहिजे. पण ती बायको जर जगद्गुरु तुकोबारायांच्या, ज्ञानोबारायांच्या संस्कारात वाढलेली जर असेल ना, तर नक्कीच तिचं ऐकलं पाहिजे. नोहे तिचे पाय सुद्धा धरले पाहिजे. पण ती जर खाटकाच्या विचाराची असेल ना, तर ती घरात ठेवायच्या सुद्धा लायकीची नाही. विठाला त्याच्या जीवनामध्ये एक छोटंसं कोडं पडलं होतं. ते कोडं त्याने ते कोडं सोडवण्यासाठी तो एका प्रेताला धरून महापुरात पलीकडे गेला होता. दोरी म्हणून सापाला लटकून त्या ठिकाणी घरामध्ये गेला होता. संसारात पडलेलं कोडं. माणूस संसारात पडलेल्या कोड्यांसाठी रात्रंदिवस तळमळ करतोय. पण जे मेन परमार्थातलं कोड आहे, किंवा माणसाच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जे मेन कोड आहे ना, ते कोडं सोडवण्याच्या दिशेनं कोणी त्या ठिकाणी उपाययोजना करताना दिसत नाही. आणि ते कोडं म्हणजे भवसिंधूचं कोड आहे. कशाचं कोड आहे? भवसिंधूचं कोड आहे. तुम्हाला वाटलं याने सुरुवातीला कोडी विचारली म्हणजे हा कीर्तनात विनोदच करायला आलाय. कीर्तनाच्या अभंगाच्या बाहेर एक शब्द सुद्धा जाणार नाही. माणसाच्या जीवनामध्ये जर सगळ्यात मोठं कोड जर काय असेल तर ते भवसिंधूचं कोड आहे. कशाचं कोड आहे? भव म्हणजे मोठे. भव म्हणजे काय? मोठे. आणि सिंधू म्हणजे सागर, सिंधू म्हणजे समुद्र. मोठा समुद्र, त्यालाच काय म्हणायचं? भवसिंधू. आणि हा भवसिंधू तरुण जाण्यासाठी आपण प्रत्येकानं तळमळ केली पाहिजे. नोहे याच्यासाठी आपण तळमळ केली पाहिजे. आणि तेच कोड आपल्या जीवनामध्ये पडलं पाहिजे. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये हे कोड रात्रंदिवस त्या ठिकाणी पडलेलं असायचं. रात्रंदिवस त्या ठिकाणी पडलेलं असायचं. आणि तुकाराम महाराज भेटेन त्याला विचारत होते, काय मी उद्धार पावेल? काय मी उद्धार पावेल? काय मी उद्धार पावेल? काय कृपा करील नारायण? काय कृपा करील नारायण? आयचे तुम्ही सांगा संत जन, आयचे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे. खंडे येईल कर्म, खंडे येईल कर्म. करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे. खंडे येईल कर्म, खंडे येईल कर्म. तुम्ही सांगा
संत जन करा समाधान चित्त माझे. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये रात्रंदिवस एकच कोडं पडलं होतं, काय मी उद्धार पावेल, काय कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन करा समाधान चित्त माझे, काय हे खंड येईल कर्म, पारुष्यतील धर्माधर्म, कासयाने कळेल हे वर्म. मनोनिश्रम वाटत असे, बरोबर ना. अजून एक त्याच्या पुढे पहा, काय हे निवतील डोळे, देखोनी सुखाचे सोहळे, होतील डोळे वासनेचे, नाही का. तो अख्खा जर अभंग जर पाहिला ना, आता माझा एवढा पाठ नाही, पण त्या अभंगामध्ये सगळी कोडी जी तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये पडली होती ना, ती सगळी कोडी त्या अभंगामध्ये त्या ठिकाणी सांगितलेली आहे. अजून एक कोडं तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये पडलं होतं, पुसावेसी हेची वाटे, पुसावेसी हेची वाटे, भेटे तयाची देव कृपा करील मज, काय लाज राखील, काय तो माझा जगाचा मालक माझ्यावर कृपा करेल, काय माझी लाज राखेल. हे कोड जगद्गुरु तुकोबा यांच्या जीवनामध्ये रात्रंदिवस पडलं होतं, आणि याचं उत्तर मिळवण्यासाठी माझे जगद्गुरु तुकोबा रात्रंदिवस तळमळ करत होते. माशासारखी मासा पाण्यातून बाहेर काढल्याच्या नंतर जीवना वेगळी मासोळी, 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 तुकातै सांतळमळी, तुकातै सांतळमळी, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा, तुका तळमळे, तुका तळमळी, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवना तैसा तुका तळमळी, तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटत केव्हा, जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी, तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटत केव्हा. जीवना वाचोनी तळमळी मासा, प्रकार हातायसा होतो जीवा, दोन प्रमाण आहेत अशी गाथ्यामध्ये. जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी. त्या कोढ्याचं उत्तर शोधण्यासाठी तुकाराम महाराज रात्रंदिवस तळमळ करत होते. कारण भवसिंधू तरुण जाणं म्हणावं तेवढं सोपं आहे का. भवसिंधू म्हणजे काय, भवसागर म्हणजे काय, भवनदी म्हणजे काय, संसार सागर म्हणजे काय, नावं एकच आहे, व्याख्यासुद्धा अनेक आहेत. भवसिंधू कशाला म्हणतात, जर शंकराचार्यांच्या जर भाषेमध्ये सांगायचं झालं, पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम, यह संसारे खलदुस्तारे, कृपया पारे पाही मुरारे, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरावं लागणं, याला काय म्हणतात, भवसिंधू. याला म्हणतात भवसागर, याला म्हणतात वा भवसागर, भवसागर काय करे कार्य करे
पहिला उभा झाला कटी कर ठेवोनी कटी पाई घाला प्रमाण थोडंसं पुढं होतं. अजून माझा सांगायचा मुद्दा होता, पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मारावं लागणं याला काय म्हणतात? भवसागर किंबहुना भवसिंधू. ज्ञानोबरायांच्या भाषेत जर सांगायचं झालं, आगा उपजने म्हणे हे साचची का मानणे, तो जीवलोकुमी म्हणे संसारू होणं, पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मारावं लागणं याला काय म्हणतात? भवसिंधू किंबहुना भवसागर. तुकाराम महाराज म्हणतात, किती वेळा जन्मा यावे, नित्य भावे किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्मा यावे,